आपलं उत्पन्न तसंच कमी राहील. आणि ह्याचा वापर आज आम्ही काही गावांमध्ये करण्यात आलेला होता. अशा वल्ली म्हणून एक गाव आहे, तिथे 1100 कार्ड आम्ही दिलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो. अशा ट्रायकोग्रामाची एक अंडींमध्ये असणारं जीवनक्रम, जी कॉर्सेराची अंडी तुम्हाला सांगितली होती त्याच्यामध्ये असणारा जीवनक्रम कसा राहतो तो 8 ते 10 दिवस, म्हणजेच 5व्या दिवशी आपण अंडी जी कॉर्सेराची असते ती रिलीज नाही करत, तर त्याची कोश अवस्था जे काळपट झालेले, हे कार्ड तुम्हाला मी दाखवून देईल की हे काळपट झालेले जेव्हा कार्ड असतात ती शेवट 5व्या दिवसाची स्टेज असते. त्याच्यानंतर प्रौढ अवस्था निघते आणि जिथे अंडी टाकलेली आहे, आता अंडी टाकलेली हे कसं कळेल, आता साहेबांनी सांगितलं की फिरोमोनचा सापळा लावला की लगेच आपल्याला माहित आहे की नर पतंग त्याच्यात आकर्षित होतात आणि त्यावेळेस आपल्याला कळेल की लगेच 1 ते 2 दिवसांनी अंडी पडणार आहे. 1 ते 2 दिवसांनी 100% अंडी पडणार. अशा वेळेस आपण ट्रॅकोगार्डचा वापर चालू करा, आपल्याला फायदा दिसून येणार आहे. अशा प्रकारे या ट्रॅकोग्रामाचा फायदा होते. हे आहे आपले शेतकरी वर्ग. शेतकऱ्यांना सांगू शकतो आणि आज आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण एका गावामध्ये जेव्हा आम्ही 1100 कार्ड ट्रॅको कार्डचे दिले, आज त्या शेतकऱ्यांचं एक असं मनोगत आहे की साहेब आम्हाला फवारणी करायचं टाळावं लागलं. फक्त काय झालं की मी 70व्या दिवशी दिली, अगोदर 45व्या 50व्या दिवशी जी कीड आली होती त्यावेळेस त्यांनी फवारणी केली होती निंबोडी अर्क आणि एक मोनोपोल, जे आम्ही शिफारस नाही करत, विद्यापीठाने शिफारस नाही करायला लावली आहे, तरी पण त्यांनी मोनो वापरलं. पण त्यांनी मान्य केलं की साहेब ही माझी चूक झाली. पण येणाऱ्या ज्या 4 फवारण्या होत्या त्या 4 फवारण्या आम्ही टाळल्या. आता 4 फवारणी तुम्ही विचार करा शेतकरी बांधव की एका हेक्टरला 3 ते 3,500 रुपये खर्च येतो. तर आपण समजा हे 5 वेळ आपल्या शेतामध्ये रिलीज केलं 8 ते 10 8 दिवसाच्या अंतराने, तर 4 वेळा समजा हे कार्ड एक 50 रुपयाला पडते. असं हेक्टरीच्या हिशोबाने 8 कार्ड लावतात. 8 गुणिले 50 400 रुपये, 400 रुपये गुणिले 5 वेळ 2,000 रुपये आणि तुमची फवारणीचा खर्च, तुमचा 4 ते 5 फवारणीचा खर्च हा वजाबाकी करून विचार करा 10 15 हजार जेव्हा तुमच्या खिशात दिसतील तर ही चांगली गोष्ट राहील. आणि त्यावेळेस आम्हाला वाटेल की खरंच आम्ही नोकरी करतोय, आम्ही या विद्यापीठामध्ये संशोधन करतोय, तरच आम्हाला त्याचा फायदा वाटेल. शेतकरी बांधव याचा विचार करण्याची पाळी आलेली आहे. तर अशा ट्रॅकोग्रामाचा वापर तुम्ही चुकून पुढच्या वर्षी जेव्हा तुम्हाला करायचं असेल तर कृपया करून आम्हाला या, आम्ही तुम्हाला प्रशिक्षित करू. काही महिला बचत गट इथे आलेल्या आहेत, महिला पण आलेल्या आहेत, त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला कृषी विभागामार्फत आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला प्रशिक्षित करू. तुमच्या एरियामध्ये ही ट्रॅकोग्रामाची वाढ व्हायला पाहिजे. एक लॅबोरेटरी पूर्ण, आज मी फक्त 2000 कार्ड बनवू शकलो, समजा तुमच्यासारख्याची मदत आम्हाला लागली तर पूर्ण एरियामध्ये ह्याचं झाडं पसरेल, तुम्हाला रोजगार निर्मिती पण होईल. तुमच्याच गावामध्ये त्या ट्रॅको कार्डचा वापर तिथे, कारण ह्याची उपलब्धता नसते, हे सगळ्यात मोठा फीडबॅक आहे. आणि ह्याची आम्ही वेळ काढला की आम्ही तुम्हाला प्रशिक्षित करू. आणि ह्या प्रकारे तुम्ही स्वयंरोजगार, काही रुरल युथ असतील तर अशा प्रकारे त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकते. दुसरं कॉर्सेरा सिफिलोनेकडे जे म्हटलं होतं मी तुम्हाला, भरडं जे भरड्याचं असते धान्य, त्याच्यात असणारे जे कीटक असते त्याची ही प्रक्रिया असते, आपल्याला लॅबोरेटरीमध्ये करावं लागते. पहिलं धान्य घ्यावं लागतं भरडा, मग ते बास्केट असते, ते बास्केटच्या वरती एक जाळी पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 किलो भरडा घ्यावा लागते आणि मग त्याला तो पीठ न करता 3 ते 4 दाणे सारखं असं बास्केट बनवायची. नंतर त्या भरड्याला आपल्याला ओव्हनमध्ये न्यायचं किंवा बाहेर उन्हात सुकत ठेवायचं जेणेकरून कीटक त्याच्यातून निघतील. मग त्या निर्जंतुकीकरण त्या बिल्डिंगचं करणं आवश्यक असते. त्या रूममधले 2 रूम्सच लागतात, आपल्या छोटे रूम्सही असले तरी ते काम करू शकतो. मग नंतर त्या भरड्यामध्ये आपल्याला ईस्ट टाकावं लागते, स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट टाकावं लागते, असे काही प्रोसिजर्स आहेत. ते मिक्स केल्यानंतर तुम्हाला अर्धा cc जे अंडी असते मदर कल्चरचे आमच्याकडे उपलब्ध असते. तुम्हाला समजा बनवायचं असेल तर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. अर्धा cc म्हणजे 10,000 अंडी, 9,000 अंडी तेवढे आपल्याला त्या भरड्यामध्ये टाकायचे आणि 40-45 दिवस तो जे बास्केट आहे ते आपल्याला रॅकमध्ये ठेवून द्यायची आहे. रॅकमध्ये ठेवल्यावर काही दिवसानंतर तुम्हाला दिसेल तर मधातल्या ह्याच्यात की काही पतंग निघालेले दिसतील त्या भरड्यातून, ते पतंग आपल्याला जमा करायचे आहे. त्याच्यासाठी एक बास्केट असते, त्या बास्केटमध्ये मग ते पतंग टाकून द्यायची. जे काही पतंग भेटले आपल्याला, जे फ्रॉड भेटलेले आहेत ते त्या बास्केटमध्ये टाका. 3-4 दिवसांनी तुम्हाला 4-5 दिवस कंटिन्यू अंडे भेटत राहतील. एक जाळी असते, त्या बास्केटच्या खाली एक जाळी तयार करतो आणि त्याच्यामध्ये जे पतंग असतात आणि ते पतंग पूर्ण अंदर नर मादीचं मिलन होऊन ते अंडी टाकत राहतात आणि ते अंडे आपल्याला जमा करता येतात. आणि अशा प्रकारे कॉर्सेराचं उत्पादन. आता कॉर्सेरा इथे झालं एक शेवटची जी 2 स्लाइड खालच्या तुम्ही बघत असाल तर तिथे UV ट्रीटमेंट देतो.
UV ट्रीटमेंट याच्यासाठी देतो की त्याच्या अंदरचा असलेला जो अर्भक आहे, त्या अंडीमध्ये असलेला जो अर्भक हा आपल्याला मारावा लागतो, जेणेकरून जेव्हा ट्रायकोकार्ड जेव्हा तुम्ही शेवटी हे बनवताना समजा आपण त्याच्यावर त्या चाळणीने टाकलं तर त्याच्यातून अळी नाही निघणार, नाहीतर ती अळी निघाली तर ती पूर्ण खाऊन टाकेल त्या किडींना. तर तसं नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्याला आपण स्टरलाइज करत असतो. अशा प्रकारे आपण ट्रायकोग्रामा कार्ड्स बनवतो आणि अशा हिशोबाने आपल्याला 40-50 एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या प्रकारे या हिशोबाचं ट्रॅकोग्रामा कार्ड्सचा वापर समजा चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या एरियामध्ये समजा स्वयंरोजगाराच्या हिशोबाने केला तर 100% तुम्हाला चांगल्या जैविक पद्धतीचा वापर करता येईल. क्रायसोपा पण हे एक मित्र कीटक आहे, या हिरव्या रंगाचं तुम्हाला दिसते. कपाशीच्या पिकावर तुम्हाला एक रेशमाच्या धाग्याचं एक आणि त्याच्यावरती छोटे छोटे अंडी असे दिसले असतील तर ते क्रायसोपा ते एवढ्या प्रमाणात दिसतात आपल्या शेतामध्ये की त्यावेळेस आपल्याला फवारणी करण्याचं टाळावं लागते. असं क्रायसोपाचं पण निर्मिती तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत करू शकता. हे अशी अंडी तुम्हाला दिसतील, अशासारखा कीटक तुम्हाला दिसेल. अशा हे शेतकरी बांधव आपल्यापासून दूर चाललो आपण याच्यापासून, यांना वापर बघा तुम्ही तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारची अंडी तुम्हाला दिसतील तर ते असतात क्रायसोपर्लाचे. एक शेवटचा 1 मिनिटात घेतोय की मेटारायझिम एनोसिप्ली, जे आज आम्ही या 3 वर्षा अगोदर एक रिकमेंडेशन केलं, एक शिफारस केलं होतं की धान पिकावरील तुडतुड्यांचा जेव्हा प्रादुर्भाव होतो, जेव्हा मी धान पिकामध्ये काम केलं त्यावेळेस मला दिसलं की शेतकरी 8-8, 10-10 वेळ फवारणी करतात. ते 8-8, 10-10 वेळ फवारणी करून पण त्याचा फायदा होत नाही आणि मी एका पाण्याने फवारणी केली तर मला फायदा झाला. का झाला असेल? कारण त्यावेळेस असणारे जे मित्र कीटक तुम्ही मारणारी जी सायपरमेथ्रिन, पॅरेथ्रॉइड्स अशासारखी औषधी ज्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती मारता त्यावेळेस या किडींचा प्रकोप वाढतो, हे आपण विसरलो आहे. कृषी केंद्रवाला आपल्याला देतोय, ठीक आहे, कृषी केंद्रवाले चांगले आहेत, काही प्रमाणात तुम्ही तुमचे चुका असू शकतात किंवा त्याची चूक असू शकते, त्यावेळेस काही फवारणी असे करतात चुकीच्या पद्धतीने की या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. मग अशा वेळेस आपल्याला फायदा येते मेटारायझिम एनोसिप्ली. एक बुरशी मला वाटते साहेब आता तुम्हाला ते सांगतीलच मेटारायझिम, कारण त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे. मेटारायझिम एनोसिप्ली आणि पूर्ण धान पट्ट्यामध्ये यावर्षी आम्ही तुडतुड्यांचं मेटारायझिम एनोसिप्ली नावाची एक जैविक बुरशीजन्य औषध 2.5 किलो प्रति हेक्टरी या हिशोबाने आपण त्याला वापर केला तर 90% हे धान पिकातलं जे तुडतुड आहे हा नष्ट करू शकतो. त्यावेळेस आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर हा अत्यंत कमी प्रमाणात होते आणि हा एक असा हत्यार आहे की हेच आपल्याला तुडतुडे कमी करू शकतात. तर मला असं वाटते एवढं बोलून या जैविक पद्धतीचा जो वापर आहे शेतकरी बांधव तुमच्या डोक्यात ठेवा की ट्रॅकोकार्ड्स वापरणे, आपल्याला लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करणे. तुम्हाला काही अडचण जात असेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू कृषी विभागाच्या मार्फत. दुसरं की शेतामध्ये येणारा जो वापर आहे ट्रॅकोग्रामाचा, ह्याचा जस्ट एक शेवटचं एक अजून उदाहरण सांगतो शेतकरी बांधव. कालचंच मला शेतकऱ्यांनी सांगितलं की काल ब्रिंजॉलमध्ये त्यांनी 5 जे फळ पोकळणारी शेंडावर फळ पोकळणारी जी कीड असते त्याची अंडी टाकलेली असतात आपल्या ह्याच्यावरती. त्याच्यासाठी आम्ही चिलोनीस नावाचं कार्ड दिलं होतं. कालचं त्यांचं एक आपल्याला व्हॉट्सअप आला की साहेब मी माझं हेक्टरी 12,000 रुपये वाचवले, नाही तर मी रोटावेटर चालवला असता. अशा हिशोबाने रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी केला आहे आम्ही. असा हिशोब बघा की याचा वापर करण्याची आज काळ आलेला आहे. तर एवढं बोलून मी इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच हरीश सवाई सर. तुम्ही आम्हाला इतकं मार्गदर्शन, बहुमोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलेलं आहे. याच्यानंतर मी कॅप्टन कलंदरी साहेबांना विनंती करतो की सरांनी बहुमोल मार्गदर्शन केलेलं डॉक्टर हरीश सवाई यांचं शास्त्रज्ञांनी अतिशय सन्मानित करावं मोमेंटो देऊन. आपल्याला आवडेल असं, आपल्याला समजेल असं, आपल्याला उपयुक्त ठरेल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमच्यातर्फे त्याचं कौतुक करतो आणि ॲग्रोव्हिजनतर्फे त्यांना हे स्मृतिचिन्ह देतो. तुम्ही बसून घ्या. यानंतर क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्नसुद्धा तुम्हाला बरेच शेतकरी यामध्ये विचारतील, तर त्यावेळेस आणखी आपण मार्गदर्शन शेतकऱ्यांना कराल अशी आम्ही विनंती करतो. आणि यानंतर पुढील वक्ते आहेत भालचंद्र ठाकूर. या विशेष या वक्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी स्वतः जवळपास 500 एकर जमिनीमध्ये अत्याधुनिक शेती, जैविक शेती याचा प्रयोग त्यांनी स्वतः केलेला आहे. आणि त्यामध्ये केळी, पपई, अद्रक आणि ड्रॅगन फ्रूट या संदर्भात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. स्वतःची मृदा परीक्षण लॅबोरेटरीसुद्धा आहे. तर या संदर्भात आपल्याला बहुमोल मार्गदर्शन ते करतील. सर प्लीज. नमस्कार मंडळी, आदरणीय मंच व सन्माननीय माझे वडील पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये होते. आता ते रिटायर्ड झालेत आणि त्यांच्या कलंत्री साहेबांसोबत होते. त्यावेळी आम्ही त्यांना काका काका म्हणायचो. ते आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक कलंत्री साहेब,
पंजाबराव कृषी विद्यापीठातले सर्व शास्त्रज्ञ, बाकी माझे सर्व शेतकरी मित्र, माझ्या बहिणी भगिनी, मित्र, प्रेझेंटेशन आणि 2 प्रमुख वक्ते बोलल्यानंतर जेव्हा तिसऱ्या वक्त्याला बोलायची वेळ येते तेव्हा थोडंसं कठीण असतं. याला मी याचं फोल्डिंग ह्याच्याकरता करून घेतलं की परमेश्वराने माझी उंची थोडी कमी दिलेली आहे, म्हणून मला जर तुम्ही मोकळं हँडमाईक दिलं तर मला सोयीचं होईल बोलताना. आयोजकांनी जर ते दिलं तर. मी गोंदियाला शेती करतो. माझ्या थोडंसं परिचय असं बाबा पंजाबराव कृषी विद्यापीठात, नंतर मी वनस्पती रोगशास्त्रज्ञ आणि माझा मुलगा पण त्यांनी फूड प्रोसेसिंग आणि आपलं एन्व्हायरमेंटल सायन्स आणि ॲग्रिकल्चर मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि तो पण सध्या इथं उपलब्ध आहे. सविस्तर थोडी मदत करायला सुरू करायला. मी फक्त जैविक शेती आणि जैविक कीटकनाशकाचा वापर याच्याविषयी बोलेल. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी होतं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हल्ली काय आलं? उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. आता आपण काय करू? उत्तम शेती आणि सर्वच उत्तम ठेवूया. जर उत्तम शेती असली तर व्यापार उत्तम असतो आणि मग नोकरी असते. मी त्याला कनिष्ठ म्हणणार नाही कारण की माझे बाबा नोकरीला होते. मित्र, जैविक शेती करताना मला कित्येकदा शेतकरी विचारतात, साहेब याच्यासाठी ठीक आहे पण ही बिमारी आली तर आम्ही काय करू? जसं साहेब मला मगाशी म्हणाले की साहेब मी शक्यतोवर म्हणतो, मी शक्यतोवर म्हणणार नाही. जैविक शेतीनं 100% विविध बिमाऱ्यांचं, विविध बुरशींचं आपण कंट्रोल करू शकतो जैविक शेतीनी. कारण विविध प्रकारचे जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक सध्या उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो बाकीच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये 1-2 नाही, जवळपास 250 जैविक कीटकनाशक रजिस्टर्ड आहेत. आपल्या देशात साहेब सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डनी मान्यता दिलेली फक्त 12 ते 13 जैविक कीटकनाशक आहेत. सध्या पंजाबराव कृषी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असेल येणाऱ्या 2-3 वर्षात आमच्याकडे 25च्या वर कीटकनाशक ही रजिस्टर्ड असणार. त्याच्यासाठी आमच्या उद्योग समूहाने, रुची उद्योग समूहाने आम्ही त्यांच्यासोबत MOU केलेला आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात आमच्याकडे विविध प्रकारचे फॉर्म्युलेशन असणार. सर आता काय असतं 1 किलो न्यावं लागतं. जसं तुम्ही सांगितलं रायझोबियम, त्याचं बीज प्रक्रिया करायचं डॉक्टर प्रदीप सरांनी सांगितलं. डॉक्टर प्रदीप सरांनी सखोल मार्गदर्शन केलं. मी फक्त जीवाणूचा वापर आणि कोणत्या याच्यावर कसं करायचं ते तुम्हाला सांगेल. आणि डॉक्टर सवई सरांनी तुम्हाला किडींपासून किडींना मारून सांगितलं. आपण बॅक्टेरिया आणि बुरशीपासून किडींना मारू, बॅक्टेरिया आणि बुरशीपासून वातावरणातून आणि जमिनीतून असलेलं अन्नद्रव्य देऊ. त्याला जैविक खते म्हणतात. तुम्हाला याची प्राथमिक माहिती आहे. मित्र, जसं सरांनी सांगितलं रायझोबियम 6 प्रकारचे आहेत. चवडीसाठी वेगळा, सोयाबीनसाठी वेगळा, तुरीसाठी वेगळा, असं विविध द्विदल वनस्पतीसाठी लागणारे वेगळे वेगळे आहेत. आणि तेही एखादी स्ट्रेन लोकली आयसोलेट केलेली असली तर ती जास्त प्रभावी असते. तर जसं टीकाकरण करतो, मग लोक विचारतात साहेब 10 ग्रॅम लावलं, अर्धा किलो लावलं आणि एका एकरामध्ये बियाणं टाकू कसं कामात येईल? तेव्हा मी उदाहरण देतो. तुम्हाला 1 टीकाकरण देतात लहान असताना माता येऊ नये, पोलिओचे 2 बूंद देतात तुम्हाला आयुष्यभर कधी पोलिओ होऊ नये. असं विविध बिमाऱ्यासाठी लहान बाळांना जसं औषधं देतात तसंच जर तुम्ही कोणत्याही बियाण्याची प्रक्रिया केली तर तुम्हाला येणाऱ्या बिमारी आणि मिळणाऱ्या खताची पूर्तता 60 ते 70% होईल. आपण DAP टाकून आपल्या जमिनीला जे खराब केलेलं आहे, जो PTO5 जो सॉल्युबल नाही होत आहे त्याला काय करेल? जसा फॉस्फेट PSB फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, ती जमीन कडक असते. जुन्याकाली आपण जमिनीमध्ये वखर चालवत होतो ना, उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जमीन कडक व्हायची, वखर चालवतो, सर्रास वखर चालवून जमीन नांगरली जायची. आता जमिनीला 1 पाणी आलं तरी चालवलं तरी चालत नाही. त्याचं कारण काय? जसं सरांनी सांगितलं, असंतुलित खतं दिलेली आहेत. आपण आपल्या जमिनीमध्ये सर्व काही आहे ते आता आपल्याला उचलायचं आहे. जसं उदाहरणार्थ एखाद्याचं लग्न करायचं असलं तर तुम्हाला मीडिएटर लागतो ना, तसं जमिनीमध्ये जी खतं आहेत ती मुळापर्यंत पोहोचवायचं काम कोण करेल? हे मीडिएटर, हे बॅक्टेरिया. नायट्रोजनसाठी जसं ऊसासाठी एसोटोबॅक्टर, हे एंडोफायटिक बॅक्टेरियाज आहेत. म्हणजेच प्लांट सोबत वाढतात, त्या
त्याच्या ज्या तण्यामध्ये, त्याच्या पानामध्ये सुद्धा आतमध्ये जातात. तुम्हाला गहू किंवा धान गहू वगैरे असलं एरोबिक कंडिशन्समध्ये तर एजोटोबॅक्टर, पण धान एनोरोबिक कंडिशन्स असलं तर एजोस्पिरिलम, द्विदल वनस्पती असल्या तर रायझोबियम, असं सरांनी सांगितलं. PSB सर्व पिकांसाठी काम करेल. मग आता पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आले, झिंक करता बॅक्टेरिया आले, आणि अजून तुम्हाला माहिती आहे जसं सरांनी सांगितलं सल्फर करता बॅक्टेरिया आलेत. पण मंडळी आता 1 किलो वगैरे असं न्यायची गरज नाही आहे. एक कॅप्सूल्स येते, एक छोटी टॅबलेट्स येते. तुम्हाला माहिती आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावलं, आपल्या 4थ्या वर्गात शिकलो. तर तसंच जैविक कीटकनाशकं वापरताना सुरुवातीला काय करायचं, हे झालं खताविषयी. जैविक कीटकनाशकं वापरताना सर आतापर्यंत आपण काय वापरतो, सरांनी बिव्हेरिया बेशियाना, आता सरांनी सांगितलं मेटारेझम धानावरती तुडतुड्याला, वर्टिसिलियम लेकानी पांढऱ्या माशीला किंवा खोडकिडीला. तसंच दुसरी खतं आहेत तुम्हाला बेसिलस तुरिंजिसिस, बेसिलस इस्रायलेसिस तुम्हाला मच्छर मारण्यासाठी, तर निमोरिया रिले, म्युकर हिमॅलिस, एम्पिलोमायसिस, बेसिलस सबस्टिलिस, सुडोमोनास फ्लोरोसन्स, ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हर्जियानम, असे विविध आहेत. आणि हे सर्व आता शासन रजिस्टर्ड करून तुम्हाला द्यायला लागलं. प्रत्येक बिमारीसाठी एक आहे. आणि आता नवीन तंत्रज्ञान कोणतं आलं आहे साहेब, मेटारेझम एनिसोप्ली वापरलं तर काय करतो, तो किडींना मारतो, किडींमध्ये निगेटिव्ह टॉक्झिन्स तयार करतो. आता असं आलं आहे जसं फार्मा इंडस्ट्रीमध्ये ह्या बॅक्टेरियांपासनं आम्ही सिक्रेट होणारे केमिकल्स घेणार, ते केमिकल्स घेतले एन्डोटॉक्सिन्स जमा करणार आणि त्याची गोळी देणार. 1 ग्रॅम, 500 मिलीग्रॅम, 200 मिलीग्रॅम, 250 मिलीग्रॅम, आणि ते तुम्ही वापरायची. तंत्रज्ञान खूप लवकर बदलत चाललं. माझे बाबा सांगतात जेव्हा कलंत्री सरांसोबत काम केलं होतं त्यांनी 1972ला लोकांच्या शेतात जाऊन युरिया जबरदस्ती टाकत होतो म्हणे, लोक टाकूनही द्यायचे म्हणे, जेव्हा ते साकोलीला होते. माझं जन्माचं वर्ष आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना एकाच वर्षी असल्यामुळे बाबा नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात. आणि तेव्हा त्यांना फार खुशी झाली जेव्हा आम्ही शेती करतो. तर मित्रहो, शेती करताना जैविक शेती करणे हा येणाऱ्या दिवसाचा एकमात्र पर्याय असेल. कारण आम्हाला आमच्याच 125 कोटींना जेवायला नाही द्यायचं आहे, आम्हाला पूर्ण विश्वातल्या लोकांना जेवायला द्यायचं आहे. तर त्या गुणवत्तेचं उत्पादन करणं तेव्हाच शक्य असेल जेव्हा आपण जैविक कीटकनाशकं व जैविक खतांचा वापर करू. सध्या प्रायव्हेट उत्पादक भरपूर आहेत, तरी मिळायची तुम्हाला फार ठिकाणी कमी होते. म्हणून मी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना म्हटलं, साहेब तुम्ही तुमच्या विद्यापीठात तयार करा, तुमच्या संलग्न कृषी विज्ञान केंद्रामध्ये तयार करा. याच्यानं कॉम्पिटिशन नाही होणार, मार्केट वाढेल. तुम्ही कपडे घ्यायला जाता, एखादा वेगळा कपड्याचं दुकान असलं जाता का, जिथं कपडा मार्केट असतं तिथं जाता. तसंच जैविक कीटकनाशकं जिथं जिथं उपलब्ध होणार त्याच्यामुळं हा मोठा मार्केट वाढेल. माझं प्रेझेंटेशन होतं, तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या देशाचं सर्वात मोठा 3रा बजेट जो देशाची अर्थव्यवस्थेला खराब करणारा आहे तो रासायनिक खताचं सबसिडी देणारं. पण हे सर्व आपण थांबवू शकतो जर आपण याच्यावरती येऊ. तुम्हाला आठवत असेल जुन्या काळी जळलं तर काय म्हणायचे, पाणी नका टाकू, आता म्हणतात पाणी टाका. तसं तंत्रज्ञान वेळेनुसार बदलत जातो. सध्याची शेती जैविक शेती मुळे सर्व प्रकारचे खतं आपल्याला मिळू शकतात आणि सर्व प्रकारच्या बिमारीचा आपण कंट्रोल करू शकतो. याच्यासाठी फक्त गरज आहे तुमच्या जवळ असणारे काही मंडळी, त्यांच्याकडनं वेळोवेळी सल्ला घ्या, कृषी विद्यापीठाकडे जा, गरज पडली प्रायव्हेट कंपन्यातले लोक असतात त्यांना विचारा, आमच्या उद्योग समूहाकडे या, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होईल. जसं तुम्ही म्हटलं मगाशी, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी, उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे. सध्या उत्पादन होतोय पण उत्पन्न कमी येतोय. नेमकं आपण करतो कोणासाठी, आपल्या खिशात पैसे वाचवण्यासाठी. आणि आपल्या खिशात जेव्हा पैसे वाचणार नाही तर आपल्या पूर्ण केल्याचा काय फायदा होईल. हा फायदा तेव्हाच शक्य होईल मित्रहो जेव्हा आपण आपल्या खिशात प्रचंड पैसे ठेवू. ते पैसे आपल्या खिशात आले ना तर देशाची पैसे वाचणार, आपण समृद्ध होऊ, देश समृद्ध होईल. आणि याच्यासाठी जैविक शेती यशस्वीपणे उच्च तंत्रज्ञानाने करणं गरजेचं आहे. तुम्ही विदर्भातले बहुतांशी शेतकरी असाल, नसलाल तरी गोंदियाला आमच्या उद्योग समूहामध्ये या. एक 500 एकरमध्ये मी शेती करतो, अत्याधुनिक शेती करतोय. बहुतांशी शास्त्रज्ञ आले आहेत,
कित्येकदा यूट्यूबला किंवा पुष्कळशा अन्नदाता किंवा पुष्कळशा चॅनल्सची सुरुवात सकाळी 6 वाजता जर तुम्ही बघत असाल तर माझ्यापासून होते बहुधा, आणि पुष्कळशा मी इंटरव्ह्यू तिथं देत असतो. भालचंद्र ठाकूर बघितलं तरी येईल किंवा एक नवीन काही पिकं टाकली तरी माझं नाव तिथं येईल. आता प्रश्न उत्तरामध्ये आपण जास्त वेळ घेऊया, कारण की एका जैविक कीटकनाशकाच्या किंवा एका खताचे मी फायदे सांगायला गेलो तर अजून वेळ लागेल. आणि आयोजकांनी असं म्हटलंच होतं वेळेचं कमाईने. मी त्यांना काळे सर सॉरी, मी तुम्हाला मगाशी इंडिव्हिज्युअल प्रश्न नका घेऊ याच्यासाठी म्हटलं होतं की एकाच सोबत प्रश्न असली तर आम्ही तीनही मित्र मिळून तुम्हाला योग्य मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न करू. त्या पलीकडे तुम्हाला केव्हाही कोणत्याही प्रकारचं माझ्याशी मार्गदर्शन पाहिजे असलं तर मला फक्त सकाळी 5 ते 7च्या मधात फोन करायचा. सकाळी 5 ते 7. आणि कारण की बहुतांशी बाकी दिवसभर मी काही फोन उचलत नाही. माझा नंबर तुम्ही नोट करू शकता, 4 वेळा 8 4 3 3 3 9 9. धन्यवाद. मी आयोजकांना विनंती करेल की प्रश्न उत्तराला सुरुवात करतील. मी नंबर रिपीट करतो, 8888 4 टाइम 8, मग 4 333 99. आणि आपण यापुढे ॲग्रोव्हिजन सारख्या आयोजकांनी जी संधी दिली आणि इतकं सुंदर आयोजन केलं तर आपण पुढे उत्तम शेती आणि बाकी सर्व मध्यम आणि कनिष्ठ राहील याचा ध्यास घेऊन आपण पुढे जाऊ, असं मी ध्यास करून आयोजकांचा धन्यवाद करतो. धन्यवाद. ठाकूर साहेब, तुम्ही अतिशय संक्षिप्त स्वरूपात परंतु अतिशय महत्त्वाची माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिली. यानंतर मी आयोजकांना विनंती करतो की ठाकूर सरांनी एवढं बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल ऑर्गनायझर्सतर्फे सरांना आपण सन्मानित करूया. कॅप्टन कलंत्री सरांना मी विनंती करतो की मोमेंटो देऊन ठाकूर सरांचं सन्मानित करावे प्लीज. भालचंद्र ठाकुर जो है ना, ये जो ठाकुर जो लोग रहते हैं वो एक चीज के पीछे लग जाते हैं ना. अब अच्छी खेती करना तो उसके पीछे लग गए, ये वो ठाकुरी ढंग से करेंगे. बहुत ही अच्छा काम हो रहा है. बड़े प्रसन्नता की बात है कि वो हमारे कृषि महाविद्यालय नागपुर के स्टूडेंट है और सच्चे मायने में वो 500 700 1000 2000 एकड़ तक करते हैं. मध्य भारत में यहाँ जो लगाया हुआ उन्होंने खेत का जो काम किया है, हजारों किसानों ने जाके वहाँ अपने प्रश्न जो है वो सॉल्व कर लिए. मैं उनको बधाई देता हूँ और यहाँ पर आने के लिए ॲग्रोव्हिजन के लिए उनको धन्यवाद भी देता हूँ. मी सरांना आमच्याकडनं आमच्या शेतातलं तयार झालेलं ड्रॅगन फ्रूट देतोय. ड्रॅगन फ्रूट मी 8-9 देशातून वेगळ्या सॅपलिंग्स आणले आणि लाल रंगाचं गर्द ड्रॅगन फ्रूट मोठ्या प्रमाणात त्याची लागवड गोंदियाला जवळपास 10 एकरमध्ये केली आहे. तर ह्या वर्षी 25 एकरला होईल. त्याचं एक फळ दाखवतोय आणि 100% सेंद्रिय. खूप दवाखान्यातून मागणी येते प्लेटलेट्स करता, तुम्ही या म्हणून. धन्यवाद सर. यानंतर आपण पुढील आपला जो प्रश्नोत्तराचा महत्त्वाचा सेशन आपण घेणार आहोत आणि या सेशनमध्ये सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या मनामध्ये या जैविक शेती तंत्रज्ञान आणि वापर या संदर्भात जे काय मनामध्ये प्रश्न असेल तर तो प्रश्न त्यांनी विचारावा आणि आमचे वक्ते तुम्हाला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्लीज. मोसंबीवर एक हिरव्या रंगाची किडी येते, मोठं तोंड मोठं राहते. तर याबद्दल माहिती सरांना. तर ती पाखरं खात नाही. आपल्याला जे पक्षी थांबे वगैरेचा जो उपाय आहे तर त्याच्यावर काय उपाययोजना आपण जैविक पद्धतीची करू शकतो. लेमन बटरफ्लाय म्हणून त्याची जी अळी आहे त्याची अळी असू शकते ती जी तुमचे पूर्ण पानं खात असेल. Yes. बरोबर. तर त्याच्यावर जैविक पद्धतीमध्ये आपल्याला बवेरिया बेसियाना याचा पण आपण समजा वापर केला तर मला वाटतं ते उपयुक्त होऊ शकते. मला वाटतं बवेरिया बेसियाना ही जी बुरशी आहे हिला काय करायचं, घरी घ्यायची बाजारातली बुरशी. एक घरी गेल्यानंतर गुळाचा काळा गूळ घ्यायचा. पांढऱ्या गुळामध्ये सल्फर असतं आणि कोणतंही जैविक खतं किंवा कीटकनाशक घेतात तर त्याला एक 10 लिटर पाण्यामध्ये ती औषध टाकायची. त्याच्यात 1 पाव गूळ टाकायचा आणि 1 पाव दूध टाकायचं. दूध हे सर्व बुरशींचं आणि बॅक्टेरियांचं प्युअर अन्न असते आणि त्याला दुसऱ्या दिवशी मग डायल्यूट करून तुम्ही फवारणी करायची. फवारणी करताना कोणतंही रासायनिक कीटकनाशक किंवा खतं त्याच्यात मिळवायची नाही आणि फवारणी शक्यतोवर दुपारी नाही करायची, तर सकाळी किंवा संध्याकाळी करायची. तर जेव्हा जेव्हा ती अळी त्या बुरशीच्या संपर्कात येईल तर ही बुरशी त्या अळीवर वाढेल, अळीच्या स्किनला खराब करेल, त्याला टॉन्सिल करेल, त्याची अन्ननलिका खराब करेल आणि तिला मारून टाकेल. म्हणजे बिवेरिया बेसियाना ती घ्यायची
आणि साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये तिला डायल्यूट करायचं, त्यात दूध टाकायचं, एक पाव किलो अर्धा किलो गूळ टाकायचा आणि बरोबर. नंतर स्प्रे करायचं. बरोबर. ओके. आणि इतर कोणाला प्रश्न विचारायचा आहे तर प्लीज. तसं आता सध्याची कार्यशाळा होणार त्याच्यानंतर, पण फायटोप्टेराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मोसंबी आणि संत्र्या. मोसंबीचं तर समजतही नाही झाड, त्याच्यासाठी असं एकदम अचूक नुसता संत्र्याविषयी असल्यामुळे हा विषय मोठा आहे, तर पुढच्या सेशनलाच घेतलं तर बरं राहील असं माझं निवेदन आहे. तरी माझा नंबर लिहून घ्या आणि मला सकाळी 5 ते 7ला फोन करा, याच्याविषयी सांगेल. अच्छा, धन्यवाद. सर, मला वाटते की आम्हाला सुद्धा आमच्या गावामध्ये एखादी जर तुमचा वेळ भेटू शकला, एक दिवसासाठी आम्ही 10-15 लोक तपास करतो, जर मार्गदर्शन झालं तर म्हणजे गॅप जी आहे जनरेशन गॅप, तुमचं शास्त्र आणि आमचं वकील याच्यातला खूप फरक आहे आणि जागृती काहीच नाही लोकांमध्ये, की माझ्यामध्ये जागृती नाही समजून तर कुठेतरी एक समन्वय साधला व्हायला पाहिजे. तर आपण असं मानतो धापगड गाव असतो किंवा यांचं काढून आहे, अनेका जवळपासचे लोक आहेत, तर तुम्ही समन्वय साधला गेला आणि ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. होते का लोक खूप दूर आहोत, कशाची जैविक शेती कशाला काम ते काहीच अजून काहीच कुठे नाही आहे. आपण मोठे मोठे वाचून दुराल पण तिथे इम्प्लिमेंटेशन काही नाही, फार फरक आहे. तुमच्या प्रश्नानंतर घेणार आहे सरांच्या फायटोप्टेराविषयी डॉक्टर प्रदीप सर सांगणार आहे. फायटोप्थोरा ही जी बुरशी आहे ही एका वूमायसिटीस नावाच्या क्लासमध्ये मोडते आणि याच्यासाठी जगभर एक सगळ्यात महत्त्वाचा जो काही इलाज आहे ज्याच्यामुळे तुमच्या वनस्पतीवर पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही तो म्हणजे पोटॅशियम फॉस्फाईड. आता ही काही जैविक पदार्थ नाही आहे, परंतु हा जरी केमिकल असला तरी याचा कुठलाही रेसिड्यू राहत नाही, कुठलाही दुष्परिणाम झाडावर होत नाही. तर पोटॅशियम फॉस्फाईड नावाचा जो घटक आहे, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॉनिक ॲसिड असं सुद्धा त्याला म्हणतात. तर याच्या जर रेग्युलर फवारण्या करत राहिला तर त्याच्याने तुमचा हा जो विषय आहे झाडावर फवारणी करायची, झाडावर रेग्युलर फवारणी त्याची चालू ठेवायची, तर हा फायटोप्थोरा तुमचा नियंत्रणात राहतो. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आम्ही आमच्या ॲग्रिसर्च उद्योग समूहामार्फत हा एक प्रॉडक्ट बनवतो संचार 40 नावाने. तर याच्या सायंटिफिक ट्रायल चालू आहेत. मागे 2 वर्षाच्या ट्रायल घेतल्या, त्याच्यामध्ये जे झाड खराब झालेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा नवीन पालवी फुटलेली आहे फायटोप्थोराने पूर्ण ग्रासलेलं झाड. तर ह्या संदर्भात अतिशय ऑप्टिमिस्टिक रिझल्ट आलेले आहेत. तर तुम्ही ह्या प्रॉडक्टचा वापर करावा असं आमचं आत्ता तरी ज्ञान आहे. जैविक याच्यामध्ये तर अजून तर काही मला तरी काही कल्पना नाही आहे, परंतु कुठलाही विषारी परिणाम न दाखवणारं हे जे प्रॉडक्ट आहे हे तुम्ही वापरू शकता. सर ते वापरलं मी संचार वापरले ना, पण त्याच्या रेग्युलर फवारण्या करायला लागतील. त्याचा आम्ही जो द्राक्षामध्ये डाउनी मिल्ड्यू ही जी बुरशी आहे द्राक्षामध्ये येते ती सुद्धा ओमायसिटीस क्लासमध्येच आहे. आणि ज्या वेळेला पोटॅशियम फॉस्फाईडची पातळी वनस्पतीमध्ये 1000 ppm पेक्षा जास्त राहते तेव्हा त्या वनस्पतीमध्ये जे काही अलेक्झिन्स निर्माण होतात, आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या जशा अँटीबॉडीज निर्माण होतात तशा ह्या अँटीबॉडीज आहेत वनस्पतीमधल्या, त्याला अलेक्झिन्स म्हणतो आपण. तर ह्या 1000 ppm ची पातळी जेव्हा राहील त्याच्यासाठी संचार 40 किमान 2.5 मिली पर लिटर जर फवारलं तर ते 1000 ppm ची पातळी येते. आणि 12-13 दिवसाच्या अंतराने जर 2-3 फवारण्या घेतल्या तर जर फायटोप्थोराची लागण झालेली असेल तर ती पूर्णतः नियंत्रणात येऊ शकते. ड्रेंचिंग करायचं याच्यानंतर याला एक मिनिट सर, याला ॲक्च्युली दोन्ही प्रकारची ॲक्शन आहे, बेसिपेटल आणि ॲक्रोपेटल म्हणतो. वरती फवारलं तर मुळापर्यंत जातं हे, आणि ड्रेंचिंग केलं मुळाला दिलं तर मुळाद्वारे शोषण होऊन झाडाच्या अगदी शेंड्यापर्यंत टोकापर्यंत जातं. त्याला बेसिपेटल आणि ॲक्रोपेटल ॲक्शन असं आम्ही म्हणतो. तर तुम्ही ड्रेंचिंग सुद्धा करू शकता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एका झाडाला किमान म्हणजे एका एकराला किमान 2 लिटर घ्यायला लागेल. जी काही तुमची 100, 125, 150 झाडं असतील त्याला 2 लिटर द्रावण घ्यायला लागेल. सफिशियंट पाण्यामध्ये ते डायल्यूट करून ते ड्रेंचिंग करायला लागेल. सॉरी सर, मी थोडंसं इंटरप्ट करू इच्छितो, कारण आता याच्यानंतर आपल्याला एकच प्रश्न घेता येईल. एक प्रश्न फक्त विचारा, आपण एक पुढचं सेशन आपल्याला सुरू करायचं आहे.
हां प्लीज प्लीज तुम्ही जो विचारला होता धापेवाड्याचे जे शेतकरी आहे, तुमचं फक्त मला एक वेळ ॲड्रेस देऊन द्याल आणि तुम्हाला सांगतो कृषी महाविद्यालय नागपूरमध्ये आमचं कीटकशास्त्र विभाग आहे, त्याच्यात जैविक कीड निर्मिती प्रयोगशाळा आहे. तुम्ही आमच्याकडे कधी पण या. तुमचे जे 10-15 शेतकरी आहेत, तुम्हाला समजा प्रशिक्षण पाहिजे असेल तर 3 महिन्याचा हप्त्यातून एक दिवस समजा तुम्ही आले तर काय काय आम्ही करतो ते तुमच्या हाताने स्वतः करा आणि त्या पद्धतीने 3 महिन्यानंतर तुम्ही स्वतःची लॅब, तुमच्याकडे 2 रूम असले तर ट्रॅको कार्ड्स बनवायला तुम्हाला सोपं जाईल. आणि कृषी विभागामार्फत समजा आले तर ते चांगल्या पद्धतीने एक कोलॅबरेशन होऊ शकते, कारण कृषी विभाग आपल्याला निविष्ट पुरवणार, जे काही लोन्स वगैरे ते कृषी विभाग पण आपल्याला साथ देणार. फक्त आम्ही तंत्रज्ञान सांगणार आणि तुम्ही तिथेच चालू करावी. आणि ह्याच्यासाठी तुम्ही 2-3 दिवसानंतर कधी पण आले आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला मदत करू. ओके सर. सवाई सर, आम्ही तुमचे खूप आभार व्यक्त करतो आणि या सेशनमध्ये जे वक्ते होते सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सर खाली आल्यानंतर तुम्ही डिस्कस करू शकता प्लीज, कारण आमच्या पुढच्या सेशनमध्ये आमचे वक्ते त्यामध्ये आलेले आहेत. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन म्हणून जे आपली ॲग्रोव्हिजनची जी संस्था आहे त्याच्यातर्फे आपण फायटोप्टेरा करता आणि जैविक शेती करता जे काही तुमचे प्रश्न असतील त्याकरता तुमच्या मागणीप्रमाणे आपण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण आयोजित करू. दर महिन्याला एक प्रशिक्षण ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे होत असतं. त्याचा आपण फायदा घ्या. वर्तमानपत्रात तशी आपण जाहिरात देतो. नमस्कार, धन्यवाद. हां सर, याच्यानंतर पुढचा जो विषय आहे सर, संत्रा प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण उत्पादन, निर्यात संधी आणि यशोगाथा. तर हा पुढचा सेशन सुरू होतो. तर याच्यामध्ये ऑनरेबल लदानिया सर यांना मी विनंती करतो की सरांनी डायसवरती यावं. ऑनरेबल डॉक्टर लदानिया सर, डायरेक्टर CICR नागपुर. सो उनका मार्गदर्शन हमको मिलेगा सर का. और सर प्लीज. त्यानंतर डॉक्टर आशुतोष मुरकुटे, प्रिन्सिपल सायंटिस्ट, यांनाही मी विनंती करतो की त्यांनी डायसवर यावं. आणि नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या या संत्रा विषयक, लिंबूवर्गीय फळ विषयक चर्चासत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे निदेशक डॉक्टर मिलिंद लदानिया साहेब उपस्थित आहे. तसंच संस्थेची जी शास्त्रज्ञ मंडळी आहे त्यामध्ये डॉक्टर हुच्चे, प्रधान वैज्ञानिक हॉर्टिकल्चर, डॉक्टर IP सिंग, प्रधान वैज्ञानिक हॉर्टिकल्चर, डॉक्टर सोनकर, प्रधान वैज्ञानिक हॉर्टिकल्चर, डॉक्टर शिरपुरे, सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन, डॉक्टर दास, प्लांट पॅथॉलॉजी, डॉक्टर दिनेश कुमार, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, डॉक्टर रंजिता, वैज्ञानिक कीटकशास्त्रज्ञ, या सगळ्यांना विनंती करतो की यांनी मंचावर यावं आणि आपले जसे वेगवेगळे विषय येतील ते उत्पादनापासून तर प्रक्रियेपर्यंत आपण सगळ्या विषयांचं मार्गदर्शन इथे करणार आहोत. तर माझी विनंती आहे IP सिंग हुच्चे सरांना या DSP आले, दास साहेब, सोनकर साहेब प्लीज. सुरुवातीला मी निवेदन करेन संस्थेचे निदेशक डॉक्टर मिलिंद लदानिया सर यांना की कार्यशाळेच्या सुरुवातीला मार्गदर्शन करावे. थोडंसं सरांचं थोडक्यात माहिती मी देऊ शकतो की हे भारतातलं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतलं एक संत्रावर्गीय लिंबूवर्गीय फळांसाठीचं केंद्र नागपुरात आहे. हे राष्ट्रीय पातळीचं केंद्र आहे आणि आपल्याला सध्याचे निदेशक आहे डॉक्टर मिलिंद लदानिया सर, हे या केंद्राच्या सुरुवातीपासून इथे आहेत. जवळपास 30 वर्ष आमच्या संस्थेला होऊन गेले. त्या सुरुवातीपासून तर आजतागायत ही संस्थेची उपलब्धी आहे त्याबद्दल पण ते मार्गदर्शन करतील. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय ख्याती ते पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या विषयात त्यांची तज्ज्ञता असल्यामुळे त्याच्यावरही ते सांगतील. आणि या गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळे व्हरायटल इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीने आणि जर्मप्लाझम इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीने पण संस्थेने बरंच कार्य केलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की सुरुवातीला मार्गदर्शन करून मग आपण विषय वाईज मग आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना मार्गदर्शन करू. थोडासा वेळ पण आपण राहतो की जेणेकरून प्रश्नोत्तर आपल्याला मध्ये मध्ये घेता येतील. मी सरांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जे आपण सेशन सुरू करतो आहे ते संत्रावर्गीय किंवा लिंबूवर्गीय फळपिकं जी आहेत त्याच्या संबंधात आहे आणि या विषयावरचं सगळं जे ज्ञान आहे ते आता आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरं घेऊ आणि जे प्रोसेसिंग आहे, प्रक्रिया, या संदर्भामध्ये पण जवळपास 45 मिनिटं ते 1 तासभर असं आपण चर्चा करणार आहोत. तर लिंबूवर्गीय फळपिकं जी आहेत महाराष्ट्रामध्ये 1,87,000 हेक्टरवर होतात. म्हणजे त्याच्यामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू ही 3 महत्त्वाची पिकं आहेत आणि जवळपास 15 लाख टन इतकं उत्पादन महाराष्ट्रामध्ये दरवर्षी यांचं होतं. आणि जवळपास 9 व्हरायट्या आम्ही या संस्थेने
शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि रोगमुक्त कलमासुद्धा संत्रा मोसंबीच्या आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना देतो आहे. तर प्रक्रिया उद्योगामध्ये काय पदार्थ तयार करता येतील, त्याची काय कॉस्ट येईल, असं हे सगळं जे माहिती आहे ती आता मी आमचे जे वैज्ञानिक आहेत दिनेश कुमार यांना विनंती करतो की ते प्रोसेसिंगच्या संबंधामध्ये प्रक्रियामध्ये काय पदार्थ आपल्याला याच्यामध्ये तयार करता येतील. महत्त्वाचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जे बेवरेजेस आहेत, रेडी टू सर्व बेवरेजेस आणि कार्बोनेटेड बेवरेजेस, म्हणजे जसं आपण पंटा किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 16 फार्मर प्रोड्युसर कंपनी अशा तयार झालेल्या आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावरती संत्रा विक्री करत आहेत. एक लहान शेतकरी जेव्हा संत्र्याची विक्री करतो तेव्हा त्याला भाव मिळत नाही, परंतु जेव्हा आपण गटागटाने जर संत्र्याचं मार्केटिंग केलं तर चांगला भाव मिळू शकतो, असा आपल्या शेतकरी बंधूंचा अनुभव आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी अशा प्रकारची तयार करावी किंवा ज्या कंपन्या आपल्या गावामध्ये असतील, तालुक्यामध्ये असतील, त्याचं सभासद व्हावं, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. तर आता मी डॉक्टर दिनेश कुमार आहे यांना विनंती करतो की ताबडतोब त्यांनी आपलं जे लेक्चर आहे ते सुरू करावं. याच्यानंतर आपण एक 10 मिनिटात प्रश्नोत्तरासाठी घेऊ. थैंक यू डॉक्टर लदानिया सर, ऑर्गेनाइजर एग्रोविजन. मैं आपको जो प्रेजेंटेशन दूंगा इसमें फ्रेश फ्रूट और प्रोसेसिंग दोनों पे होगा, लेकिन संतरा प्रक्रिया पे ज़्यादा जोर है, इसीलिए मैं आपको कुछ स्लाइड्स दिखाऊंगा कि हमारे जो टेक्नोलॉजी को डेवलप किया है डॉक्टर लदानिया साहब ने फ्रेश फ्रूट पे काफ़ी अच्छा काम किया है और वो टेक्नोलॉजी आज अडॉप्ट हो रही है. तो मैं आपको स्लाइड्स दिखाता हूँ कि हमारे इंडिया में हमारा क्या पोजीशन है मैंगो और बनाना के बाद. मैं संतरा की बात करूँगा और ये एरिया है हमारे पास जिसमें संतरा डोमिनेट करता है हमारे कंट्री में, और इसकी तुड़ाई और उपरन प्रबंधन की बात हम करते हैं, जिसमें ये टेक्नोलॉजी हम लोगों ने डेवलप किया है जो डॉक्टर लानी समझे कि हमें उसकी तुड़ाई कैसे करना चाहिए संतरे की. ये बहुत मायने रखता है, ऐसा लगता है कि बहुत छोटी सी बात है, लेकिन अगर सही तुड़ाई होती है तो वो डिस्ट्रिक्ट मार्केट को वो देखता है और तोड़ने की जो विधि है वो कॉमन है. लेकिन इसमें सबसे बड़ी परेशानी क्या होती है, अगर तोड़ने सही तरीके से ना तोड़ा जाए तो उस फल में जो सबसे बड़ी परेशानी है वो ये आती है. ये परेशानी करीबन 10 से 15% अगर है तो ये आपके संतरे के जो टोकरियां हैं उसके अंदर के फलों को सड़ा देती है. किसी भी जो नुकसान है पोस्ट हार्वेस्ट का उसको कम करने के लिए ये चीज़ें करनी बहुत ही ज़रूरी है. वो है वर्गीकरण, स्वच्छता, मोम का लेप जो आए दिनों में काफ़ी ज़्यादा पॉपुलर हुआ है, ग्रेडिंग, पैकेजिंग और मूल्यवर्धन. तो मैं आपको एक स्लाइड दिखाता हूँ जिसमें आपको ये समझ में आएगा कि पहले जो ग्रेडिंग की जाती थी वो मैनुअल ग्रेडिंग थी. आने वाले समय के साथ हम मैकेनाइज ग्रेडिंग में चले गए हैं. ये हमारे पास 4 ग्रेड के फल हैं, ABCD. जनरली क्या होता है कि 4 से लेके 6 तक का जो ग्रेड है वो हमारे पास अवेलेबल होता है, और हमारे जो भी हम लोगों ने सर्वे करके देखा है पैकेजिंग वाले जो मैकेनाइज पैकिंग लाइन है वरुण एरिया में, वो A और B ग्रेड को एक्सपोर्ट करते हैं. एक्सपोर्ट कहाँ होता है हमारा, वो बांग्लादेश में होता है. और कुछ एरिया है जहाँ अभी मैं आपको कुछ फोटोग्राफ्स दिखा रहा हूँ इसलिए क्योंकि इसे समझने की कोशिश कीजिए कि क्या चीज़ें हमें नहीं करनी चाहिए संतरा तोड़ने के बाद. ये ग्रेडिंग का सिस्टम है जो हमें बिल्कुल ही नहीं करना चाहिए, इससे करने से फलों में नुकसान होता है. आने वाला समय ये है कि हम अभी मैकेनाइज ग्रेडिंग अगर करते हैं तो हमारा संतरे का जो लाइफ है, मतलब हम अपने संतरा जो नागपुर में पैदा होता है उसको कश्मीर में बेच सकते हैं ऊंचे दामों में भी. इसके लिए ये चीज़ें नहीं करनी है, जिसमें क्रॉस लगा है उन चीज़ों को नहीं करनी है. हम जब अपने फल को मार्केट में भेजते हैं तो भेजने का ये तरीका बिल्कुल ही गलत है, क्योंकि हमारे रोड इतने अच्छे नहीं हैं कि क्योंकि जो इंसान उस पर बैठता है वो फलों को नुकसान करता है. ये कलमना मार्केट है जिसके अंदर जब आते हैं कॉन्ट्रैक्टर और ये काम करते हैं, तो मेरा ये फ़ोटो दिखाने का पर्पस ये नहीं कि आप इस फ़ोटो को देखिए, इनसे ये देखिए, ये समझिए कि जब ये कोई करता है उसको मना करना है कि आप ये काम ना करें. इससे हमारे फल की गुणवत्ता में कमी आती है और फल बहुत जल्दी सड़ जाते हैं. सही तरीका अगर भेजने का है तो क्रेट्स
क्रेट्स में हार्वेस्टिंग कराइए, क्रेट्स को आप ट्रक में डालिए, मार्केट में भेजिए। आपका संतरा जैसा आपने तोड़ा है वैसा ही मार्केट में जाएगा और कंज्यूमर तक पहुंचेगा और डिस्टेंट मार्केट तक जाएगा। इसीलिए मैंने दोनों ही तरह की स्लाइडें आपको दिखाई है कि क्या हमें करना चाहिए। ये है मशीनीकृत, जिसको अभी सबसे ज़्यादा ज़रूरत है हमारे यहाँ, वो है मैकेनाइज्ड पैकिंग लाइन। 1990 में ये पैकिंग लाइन पे रिसर्च करके फाइनलाइज किया गया था कि ये पैकिंग लाइन हमारी ज़रूरत है। ये टेक्नोलॉजी किन्नौ में लेके अबोहर में अडॉप्ट किया गया। अब हमारे नागपुर में भी इसको अडॉप्ट किया गया है, जिसमें मोमीकरण, वैक्स कोटिंग, ड्राइंग उस फ्रूट को और ग्रेडिंग करने के बाद पैकेजिंग CFB बॉक्स में करना है। आज के तारीख में करीबन 20 पैकिंग लाइन ऐसे हैं महाराष्ट्र में जिन्होंने हमारे इस टेक्नोलॉजी को अडॉप्ट किया 30 साल के बाद। और वो पैकिंग लाइन भी मैं आपको दिखा रहा हूँ किन लोगों ने अडॉप्ट किया। ये है MKC वरुण अमरावती में। इन्होंने थोड़ा अपग्रेडेड किया है, जिसमें इन्होंने कैमरा के बेस पे स्क्रीनिंग करते हैं। और कोटिंग के लिए हम लोगों ने सजेस्ट किया था कि फूड ग्रेड कोटिंग को वो इस्तेमाल करें, जिसमें इन्होंने डेको लस्टर नाम से इन्होंने लिया है। और ये रेडीमेड होता है, जिसमें आपको कोई मॉडिफिकेशन नहीं करना पड़ता है, सीधे ही आप इसको कोटिंग में इस्तेमाल कर सकते हैं। ये सिट्रासाइन के नाम से है, डेको इसका कंपनी है जो सिट्रासाइन जो चमक देती है फलों के ऊपर मोमीकरण करने के समय। ये फल का मोमीकरण होने के बाद ये ग्रेडिंग है और इस नाम से वो पैकेजिंग करके और वो बाहर भेजते हैं। दूसरा पैकेजिंग लाइन है ताज फ्रूट कंपनी। मैं आपको ये दिखा रहा हूँ कि ये अडॉप्ट किया गया टेक्नोलॉजी है हमारा, और इस तरह से पैकेजिंग करके ये बांग्लादेश को भेजते हैं, जिसमें ताज फ्रूट है, सफत है, अचलपुर तक ये हमारी टेक्नोलॉजी गई है और वहाँ भी लोग इसे अडॉप्ट किए हैं। दूसरा कोटिंग है जो सिट्रासोल के नाम से है। एक तो आपने सिट्रासाइन देखा, दूसरा सिट्रासोल है, जिसकी कोटिंग वो करते हैं और फल के लाइफ को आगे बढ़ा के वो इस काम को देखिए। ये ग्रेडिंग का सिस्टम है। अब मैं आपको बता रहा हूँ कि क्या चीज़ें नहीं करनी है। लकड़ी की पैकेजिंग नहीं करनी है, और हमें ये टेक्नोलॉजी इसलिए क्योंकि हमने बनाया है कि पैकिंग जो करके भेजनी है वो इस तरह के बॉक्सेस में भेजनी है। लकड़ी की पैकेजिंग बंद कर दीजिए और ये पैकेजिंग के बॉक्सेस को अडॉप्ट कीजिए। ये टेलीस्कोपिक बॉक्सेस डिस्टेंट मार्केट तक जाते हैं और फल खराब नहीं होता है। आप अगर उस पर मराठी में लिखते हैं नागपुरी संतरा, तो आपके संतरे की पहचान बढ़ती है, क्योंकि आपको GI टैग मिला हुआ है। और इसीलिए आप अपने संतरे के पैकेजिंग पे जरूर मराठी में लिखिए नागपुरी संतरा। ये आपके GI टैग का इंडिकेटर है। ट्रांसपोर्ट सिस्टम है। अभी इनके स्टोरेज के लिए मैं बता दूं कि रेफ्रिजरेटेड स्टोरेज, बहुत सारी बातें आते हैं किसान हमारे पास पूछने कि इसको लंबे समय तक कैसे स्टोर कर सकते हैं। तो मैं बता दूं आपको कि संतरे को 6 से 60 डिग्री सेंटीग्रेड पे स्टोर कर सकते हैं। कभी भी नींबू और संतरे को एक साथ स्टोर मत कीजिएगा। अगर टेम्परेचर कम हो जाएगा तो आपके फल ऐसे हो जाएंगे। ये मैं आपको बता दूं कि कुछ बीमारियां हैं जो ऐसे लग जाती हैं, इसीलिए आपको ध्यान देना है। और दूसरा है कि कहाँ सबसे ज़्यादा नुकसान है, तो वो जो मैंने आपको फोटोग्राफ्स दिखाए थे, वो होलसेल और रिटेल मार्केट, सबसे ज़्यादा फलों का नुकसान वहाँ होता है। और बेहतर क्वालिटी के ही फल आपके एक्सपोर्ट के लिए सूटेबल हैं। अब बात करते हैं प्रक्रिया के लिए, जिसका आप इंतजार कर रहे हैं। देखिए, प्रक्रिया में सबसे बड़ी चीज़ है कि विश्व के स्तर पे सबसे ज़्यादा अगर प्रोसेसिंग होती है तो वो ऑरेंज की होती है, स्वीट ऑरेंज, मतलब मौसमी की। लेकिन हम अभी चाहते हैं कि संतरे की भी प्रोसेसिंग की जाए। ये मैं ग्राफ इसलिए दिखा रहा हूँ कि विश्व के स्तर पे मौसमी की प्रोसेसिंग होती है। प्रोसेसिंग होने के लिए अपने कंट्री में 80% फल जो है वो फ्रेश खाने में इस्तेमाल होता है, मतलब टेबल फ्रूट जिसे कहते हैं। और 20% फ्रूट को हम प्रोसेसिंग के लिए भेजते हैं, जो C और D ग्रेड के फ्रूट्स हमारे पास अभी अवेलेबल हैं। ये प्रोडक्ट्स हैं जिसको आप बना सकते हैं प्रक्रिया करने के बाद। ये फ्रूट प्रोसेसिंग का ये जितने भी इसमें प्रोडक्ट हैं, चाहे वो रेडी टू यूज जूसेस हो, फ्रूट बार हो, आपके सामने जो प्रोडक्ट रखा हुआ है वो रेडी टू यूज़। रेडी टू यूज़ का मतलब होता है कि बॉटल का ढक्कन आपने खोला और उसे आप पी गए। एक होता है स्क्वैश, जिसमें बॉटल का ढक्कन खोला, एक ग्लास अगर आप स्क्वैश है तो 3 ग्लास पानी मिलाना पड़ता है, फिर आप उसको कंज्यूम करते हैं। एक होता है जिसको बोलते हैं जूस, जिसको आप डायरेक्ट भी पी सकते हैं। पर ज़्यादातर जो प्रोसेस प्रोडक्ट है मार्केट में, उसमें फ्रेश जूस की जगह पर ज़्यादातर प्रोसेस प्रोडक्ट इसलिए यूज़ किया जाता है कि उसकी सेल्फ लाइफ भी अच्छी होती है और बिटरनेस प्रिंसिपल जो आप बोलते हैं कड़वाहट जो आती है उसमें, उसको मिनिमाइज करने के लिए ये प्रक्रिया के ये जो प्रोडक्ट आपके सामने डिस्प्ले में रखा गया है, ये इसलिए रखा गया है कि इन सारे प्रोडक्ट में कोई भी कड़वाहट आपको नहीं मिलेगी। आपको मैं बता रहा हूँ, ये स्क्वैश है, ये फ्लो चार्ट बना हुआ है। इसमें प्रोडक्ट में हमने कैलकुलेशन किया है कॉस्ट बेनिफिट रेशियो।
कॉस्ट बेनिफिट रेशियो मतलब कितनी कीमत आप लगाएंगे अगर आप इंडस्ट्री बनाना चाहते हैं और आपका प्रोडक्ट मार्केट में जाएगा तो उससे कितनी कीमत आपको मिलेगी जिससे कि आपको फ़ायदा होगा, तभी आप इंडस्ट्री लगाएंगे। तो जो इंडस्ट्री लगाने के लिए उत्सुक लोग हैं वो हम लोगों से मिल सकते हैं। ये हमारा इंफ्रास्ट्रक्चर है हमारे इंस्टीट्यूट के लैब का। इस इंफ्रास्ट्रक्चर के में ही हम लोग ये जो प्रोडक्ट आपके सामने हैं और एडिशनल प्रोडक्ट जो हम बना रहे हैं वो हम यहाँ डेवलप करते हैं। इस प्रोडक्ट को, इसकी टेस्टिंग करते हैं, माइक्रोबियल लोड चेक करते हैं कि किसी को कंज्यूम करने के बाद परेशानी ना आए, फिर हम उस प्रोडक्ट को एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट मतलब इंडस्ट्री को देते हैं। ये है जो आपके सामने प्रोडक्ट रखा है नींबू से बनने वाला। इसको हम लोग कैसे पेस्चराइज करते हैं, ये टेम्परेचर, ये प्रोसेस है इसका। एक नींबू लीजिए, उसे काटिए, एक फिल्टर प्रेस नाम का मशीन है जिसमें उसको प्रेस करते हैं, जूस निकलता है और सीलिंग करके हम बेच। बहुत ही सिंपल तरीके से मैंने इसको बताया है, पर जब आप इंडस्ट्री बनाएंगे तो यही तरीका फॉलो नहीं होगा। ये एक फ्लो चार्ट है कि बनाने का तरीका है, कैसा नींबू लेना चाहिए, कैसे मेंटेन करना चाहिए उसे और कैसे उस प्रोडक्ट को बनाना है। अब जो दिया हुआ है ये मात्रा हमने 10 किलो बनाने के मात्रा को दिया है कि कितना उसमें होना चाहिए। FSS नाम आपने नाम सुना होगा। जब भी कोई प्रोडक्ट आप मार्केट में जाते हैं तो FSSAI फूड सेफ्टी स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया एक मानक बनाई है। अगर वो मानक को आप फॉलो करेंगे तभी आपका प्रोडक्ट मार्केट में जाएगा, नहीं तो आपका प्रोडक्ट क्लोज हो जाएगा, आपकी इंडस्ट्री बंद हो जाएगी। इसलिए कभी भी कोई भी प्रोडक्ट आप जब भी बनाते हैं तो FSSAI के मानक को जरूर ध्यान में रखें, क्योंकि जब भी प्रोडक्ट है, हमने जो प्रोडक्ट बनाया CCRA प्रोडक्ट जो लिखा है राइट साइड में, वो FSSAI के मानकों को ध्यान रखा गया है कि 10% अगर उसमें चाहिए तो उसको हमने 14% रखा। 5% जूस होना चाहिए तो 6%, और SO2 जो है पोटेशियम मेटाबाइसल्फाइड नाम का केमिकल होता है जो हम मिला के उसके लाइफ को बढ़ाते हैं, तो वो 70 तक मांगते हैं। 50 ppm में ही उस प्रोडक्ट को बना दिया है, तो केमिकल की मात्रा कम करके हमने स्टैंडर्डाइज किया है। उसका हमने कॉस्ट बेनिफिट रेशियो भी दिया है कि 1 लीटर बनाने में क्या कॉस्ट आएगा और आपका प्रोडक्ट का कॉस्ट कितना होगा, और मार्केट में आपको देखना है कि उस प्रोडक्ट को कितने मार्केट में आप बेच पाएंगे। ये है आप एक फिजी ड्रिंक जिस पे सबसे ज़्यादा अभी जोर दिया जा रहा है। फिजी ड्रिंक मतलब जो आप कोका कोला फेंटा पीते हैं उसके अंदर कोई भी जूस नहीं होता है। हम लोगों ने अपने इंस्टीट्यूट में जूस डाल के इस प्रोडक्ट को बनाया, मतलब कोका कोला की जगह आप ये प्रोडक्ट को पीते हैं तो आपके शरीर को भी फायदा होगा, उसके अंदर की जो विटामिन सी वो भी मिलेगी, और सबसे बड़ी बात है कि हमारे किसानों को एक इंडस्ट्री मिलेगा जहां वो अपने C और D को वो सेल कर सकते हैं इंडस्ट्री में। तो किसानों के फायदे के लिए जो सबसे अहम चीज़ है वो है इंडस्ट्री का डेवलप होना। इसके अंदर भी हम लोगों ने बनाया है। यहाँ जो चौथा फोटोग्राफ है वो देखिए, पहले बाकी सब ठीक था, जो चौथा फोटोग्राफ जहाँ जिसके नीचे कार्बोनेशन यूनिट लिखा है वो यूनिट एडिशनल लगने के बाद इसी रेडी टू सर्व बेवरेजेस को हम कार्बोनेशन में कन्वर्ट कर देते हैं, और कन्वर्ट करने के बाद हम उसको फिजी ड्रिंक के नाम से बेच सकते हैं। इसके भी मात्राएं जो हैं वो मानक FSSAI के हिसाब से हम लोगों ने इसको बनाया है। इसके कॉस्ट में थोड़ी सी कीमत बढ़ जाती है। जो 2 नंबर पॉइंट है वहाँ देखेंगे आप कि चिलिंग, कार्बोनेशन और ये 2 कीमत है वो बढ़ जाती है। तो इंडस्ट्री लगाने में आपको इसकी कीमत थोड़ी ज़्यादा लगेगी क्योंकि इसमें कार्बोनेशन यूनिट एक ऐड करना पड़ेगा। ये है आपका संतरे से बना हुआ प्रोडक्ट। अभी आपने देखा नींबू से बना हुआ प्रोडक्ट, ये संतरे से, तो संतरे से बना हुआ प्रोडक्ट है जिसमें हम आप जूस नींबू वाले में 6% जूस देते हैं, यहाँ हमने 15% जूस तक लेके गए हैं। तो उसके बाद भी ये प्रोडक्ट सबसे बेहतर रहा, 6 महीने तक ये प्रोडक्ट मार्केट में आराम से आप सेल कर सकते हैं। ये संतरे से बनाया हुआ प्रोडक्ट है, पील करना है, जूस एक्सट्रैक्ट करना, कार्बोनेशन यूनिट में डाल के इसको प्रोडक्ट को बनाना है। यहाँ देखिए जूस की मात्रा जो 6% थी आपकी एसिड लाइन मतलब नींबू में, वो यहाँ बढ़ के 15% हो गई है। इसका मतलब है कि 15% तक के जूस डाल के हम कार्बोनेटेड ड्रिंक्स को बना सकते हैं। और यहाँ जो मानक दी गई है संतरे की मानक नींबू की मानक से अलग होती है FSSAI के अंदर, वहाँ भी हमने TSS जो है वो 20% तक बनाए हैं। तो संतरा के प्रक्रिया में ये सबसे अहम योगदान है कि हम फिजी ड्रिंक संतरे से बना सकते हैं, स्क्वैश बना सकते हैं। मैंने आपको काफ़ी सारे प्रोडक्ट्स दिखाए हैं, और कॉस्ट जो है वो अकॉर्डिंगली हाई हो जाएगा जब हम उसके चिलिंग और ये हमने टेक्नोलॉजी किसी उद्योग को दिया है जिन्होंने ये प्रोडक्ट शुरू किया है बनाना, वो है पालीवाल उद्योग। उन्होंने ये इंडस्ट्री लगाई है, उन्होंने ये प्रोडक्ट को बनाया है, और ये प्रोडक्ट को बनाने के बाद अभी ये प्रोडक्ट मार्केट में पालीवाल उद्योग फ्रूपी के नाम से लेके आ रहे हैं। तो हमारा ये सक्सेसफुल वेंचर है कि हमने प्रोडक्ट को बनाया, FSSAI के मानकों पे खड़ा उतारा, टेस्ट किया कि माइक्रोबियल लोड उसमें नहीं है, और तब हम किसी एंटरप्रेन्योर को ये प्रोडक्ट देते हैं।
अभी कुछ ऐसी चीज़ें हैं जो हम लोग बनाने की कोशिश कर रहे हैं ऑरेंज से, वो है जेली है, कैंडी है, पोमेलो बड़ा फ्रूट होता है, और फलों के छिलके से तेल निकालना हो या पेक्टिन हो। अभी जो सबसे अहम चीज़ है वो है गवर्नमेंट पॉलिसी का। ये स्लाइड मैं इसलिए दिखा रहा हूँ कि जो एक्सपोर्ट के लिए मैं जब इंक्वायरी किया जाके वरुण में, तो उनका कहना था कि बांग्लादेश जो भेजने में सबसे बड़ी परेशानी आ रही है उनकी हेवी ड्यूटी की परेशानी। तो ये चीज़ें हमारे लिए बहुत बड़ा चैलेंज है। इससे ज़्यादा चैलेंज है जिसका सॉल्यूशन है कि गवर्नमेंट के लेवल पे अगर बायलैटरल टॉक होता है तो बांग्लादेश में एक्सपोर्ट बढ़ेगा और हमारे संतरे ज़्यादा दूर तक वहाँ जा सकेंगे। और हमारे पास डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स हैं जिसके बेसिस पे आप ये बना सकते हैं। ये प्रोसेसर है फूड, मैं ये दिखा रहा हूँ आपको, कॉन्टैक्ट्स है उनके जिनसे आप मिलके अपने संतरे को, फ्रेश फ्रूट को पैकेजिंग करके आप डिस्ट्रिक्ट मार्केट दे सकते हैं। ये FPOs हैं जिनके लिस्ट हमने आपको दिखा रहे हैं। और ये है प्रोसेसिंग इक्विपमेंट। जब आप इंडस्ट्री लगाना चाहेंगे तो हम आपको ये इन्फॉर्मेशन देंगे कि कौन कौन से इंडस्ट्रीज हैं जो रेडी टू सर्व बेवरेजेज या कोई भी आप प्रोडक्ट बनाना चाहते हैं, संतरा की प्रक्रिया करना चाहते हैं, उसके लिए कौन कौन सी कंपनी आपको मदद दे सकती है। ये नटसेल में संतरा की प्रक्रिया के बारे में। धन्यवाद। ये हमने जानकारी इसलिए इकट्ठा की है कि हमारे किसानों भाइयों को इससे फ़ायदा हो, उन्हें लगना चाहिए कि ये प्रोसेसिंग हो रही है, हम भी अपने प्रोडक्ट को मार्केट भेज सकते हैं। हमने, क्योंकि देखिए अभी जो गवर्नमेंट है वो फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन जो FPOs हैं इनको सब्सिडी दे रही है। तो आप किसान भाइयों से अनुरोध है कि अगर आप FPOs के माध्यम से अप्रोच करते हैं तो आपको सब्सिडाइज रेट में मिलेगा और हमें भी आपको सहायता करने में खुशी होगी, क्योंकि सरकार जो है वो FPO को बहुत ही प्रमोट कर रही है। तो बैंक से भी इनको लोन बहुत कम ब्याज दर में मिलता है, सब्सिडाइज रेट है। तो फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन का ये लिस्ट है। और ये है प्रोसेसिंग इंडस्ट्री अगर जो लगाना चाहते हैं उनके लिए ये एक लिस्ट है जो कांटेक्ट करके, कांटेक्ट नंबर हमने इसलिए उनका इकट्ठा किया कि आप इनसे बात करके इंडस्ट्रीज को लगा सकते हैं। ठीक है, धन्यवाद। कारंजा घाटगे में जो यूनिट है वहाँ पर वो वैक्स कोटिंग करते हैं, ग्रेडिंग करते हैं और पैकिंग करते हैं। हाँ, वो मतलब पणन मंडल जो है महाराष्ट्र सरकार का, उनके पास में अभी महा ऑरेंज ने लिया है वो यूनिट। तो जो व्यापारी दिल्ली के हैं वो आते हैं, वैक्स कोटिंग करके फ्रूट को ले जाते हैं। हाँ, वो गवर्नमेंट का है। महा ऑरेंज को आप कांटेक्ट कर सकते हैं। जो हमारे श्रीधर जी ठाकरे हैं आप उनसे कांटेक्ट कर सकते हैं महा ऑरेंज के। और जो किसान वो यूनिट में अपना संतरा ले जाएंगे वो वहाँ पर आपको वैक्स कोटिंग ग्रेडिंग वगैरह करके देंगे। और वहाँ पे स्टोरेज की भी व्यवस्था है। अगर आपको कोल्ड स्टोर करना है तो भी आप कोल्ड स्टोर कर सकते हैं। सर, हम ऑर्गेनिक संतरा के लिए गवर्नमेंट के या आपके इंस्टीट्यूट की तरफ से रिकमेंडेशन नहीं किए। जो प्लॉट है हमारा वो देख कर आप पूरी तरह से उसको पूरी सर्टिफिकेशन कि ये पूरा ऑर्गेनिक संतरा है, इसको प्रमोट किया जाए कि रिकमेंडेड करें, ऐसा कोई प्रमाण पत्र वगैरह आप दे सकते हैं? यस, ये जो आप बोल रहे हैं कि जैविक उत्पादन जो है ऑर्गेनिक या सेंद्रिय उत्पादन जो होता है उसके लिए सर्टिफिकेशन की बात आप कर रहे हैं। जे सर्टिफिकेट जे आपल्याला पाहिजे ते त्याच्या वेगळ्या हे आहेत, कंपन्या आहेत ज्यांना सरकारने ते अधिकार दिलेले सर्टिफिकेट द्यायचा, त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता। किंवा आपले जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जे JDA आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा। ते तुम्हाला सांगतील की त्याची प्रोसिजर काय आहे। कारण ते जे अधिकारी आहे ते इन्स्पेक्शनला तुमच्या फार्मवर येतील, ते बघितल्यानंतर मग ते सर्टिफिकेट देतील। आम्हाला त्याचे अधिकार नाही। Hello sir, my name is Nitin Sridhar Pote. I have registered company, Sri Dasaji and Company. I have export license with me and I want to export Santra oranges A and B grade. How can you help me or give some guidelines how to export the oranges? एक्सपोर्ट जोशी साहब, संत्रा एक्सपोर्ट करायचं आहे तर तुम्हाला आधी जे एक्सपोर्टर्स आहेत आपले हे जे ठाकरे साहेब आहेत
ते तुम्हाला पत्ता देऊ शकतील. जे एक्सपोर्टर्स ज्यांच्याकडे लायसन्स आहे एक्सपोर्टचं, एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला लायसन्स लागते. तर ते लायसन्स जर असेल तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. त्याच्यानंतर फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट लागेल, ते सुद्धा आपल्याला नागपूरमध्ये मिळून जाईल. आणि त्याच्यासाठी क्वालिटी कशी पाहिजे, म्हणजे संत्रा बट्टीदार पाहिजे, कलर चांगला पाहिजे, एक समान युनिफॉर्म शेप आकार पाहिजे त्याचा. असं जर संत्रा असेल तर आपण जे इम्पोर्टर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू आणि त्यांना कशा प्रकारचं पॅकिंग पाहिजे, 4 किलोचं आहे 7 किलोचं आहे, त्याची पूर्ण प्रक्रिया करून मग आपण त्याला एक्सपोर्ट करू शकतो. तर काही माहिती पाहिजे जास्त तर तुम्ही आमच्या संस्थेकडे या अमरावती रोडवरती, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. थँक्यू व्हेरी मच सर. अजून काय प्रश्न असेल? सर म्हणजे प्रोडक्शन रिगार्डिंग प्रश्न बोलू. हां, प्रोडक्शनच्या संबंधामध्ये आता जेव्हा त्यांचे लेक्चर होतील त्याच्यानंतर आपण प्रश्न घेऊ. आता हे प्रक्रियेच्या संबंधामध्ये सेशन झालं आहे. आता जर प्रश्न नसतील तर मी आमचे जे सहकारी आहेत डॉक्टर IP सिंग यांना विनंती करतो की जे नर्सरीच्या संबंधामध्ये ते आपल्याला माहिती देतील आणि ज्या नवीन व्हरायटीज आहेत. आदरणीय किसान भाइयों, नींबू वर्गीय फलों के ऊपर जो हमारे संस्थान ने पिछले 3-4 साल में कुछ नई वैरायटी निकाला, नई किस्में निकाला है और इन किस्मों का जो रोग मुक्त जो पौधे कैसे तैयार किया जाए उसके बारे में आपको संक्षिप्त में अपने इस लेक्चर में बताऊंगा. और हम जैसा कि मालूम कि हमारे संस्थान ने करीब टोटल 9 वेराइटीज़ इस पिछले 5 साल के अंदर डेवलप की है. और एक संतरा मौसमी के अलावा भी हम लोगों ने कुछ नई क्रॉप जैसे कि पोमेलो हुआ, ग्रेप फ्रूट है, जो कि स्वास्थ्य के लिए बहुत ही अच्छा है, उसको इंट्रोड्यूस किया है, उसकी वैरायटी डेवलप की है. ये जो चकोतरा, इसको हिंदी में चकोतरा पोमेलो बोलते हैं, इसके फल काफ़ी बड़े होते हैं और इसका कलर आप देखते हैं रेड, ये बहुत ही स्वास्थ्यवर्धक है. ये फल हमारे ये जो संस्थान नागपुर में उगाया गया है और इसको हम लोग करीब 10 साल के रिसर्च के बाद इस वैरायटी को NRCC पोमेलो 5 के नाम से किसानों के रिलीज किया है और इसके प्लांट हम लोग इस साल से देना शुरू कर दिया है. जो दूसरी क्रॉप है एक ग्रेप फ्रूट्स है. जैसा कि आप जानते हैं ग्रेप फ्रूट से एंटीऑक्सीडेंट बहुत ही रिच होता है और ये विदेशों में काफ़ी फेमस है. मॉर्निंग ब्रेकफास्ट में इसके जूस लोग लेते हैं. हेल्थ पॉइंट्स अब से ये सबसे अच्छा माना जाता है. और सबसे अच्छा है कि इसके फल की जो पौधे होते हैं वो मीडियम हाइट के होते हैं और सभी फल अंदर लगते हैं पत्तियों के. तो उस पर जो चाटनी जो बोलते हैं, जो संतरे में आता है कि इस समय भी आप देखे होंगे कि ऊपर का पौधा फल के ऊपर थोड़ा सूखा पड़ा आता है, वो प्रॉब्लम इसमें नहीं आती है. एकदम रेड कलर होता है, इसका जूस बहुत अच्छा होता है और इसकी ईल्ड बहुत अधिक है. हमारे विदर्भ में जो हम लोगों ने लगाया 15 साल के रिसर्च के बाद इसमें अधिक ईल्ड पाई है. ये हमारा जो फ्लेम ग्रेप फ्रूट है, ये वैरायटी अमेरिका में डेवलप की गई है, वहाँ से ला करके रिसर्च की हम लोगों ने और इसको अब किसानों के लिए यहाँ रिकमेंड किया है. वैरायटी हमारे संस्थान ने रिलीज किया है. दूसरी वैरायटीज है US पोमेलो 5. जैसे आपने पहली वैरायटीज NRCC पोमेलो देखा हमारा 5145 हमारा ये है, उसमें ये रेड कलर था, ये वाइट प्लस है. इसके अंदर अच्छा ये है कि मीठा होता है, इसको जूस के रूप में भी यूज़ कर सकते हैं. जो पहली वैरायटी केवल टेबल पर्पज है, इसको जूस के रूप में भी यूज़ करते हैं. ये नई वैरायटीज है और इसकी डिमांड आप जो काफ़ी बढ़ रही है. अभी आप इस समय जो करीब पिछले 10 दिन पहले जो छठ पूजा हुआ था उसमें आप देखेंगे जगह जगह पर इसके फल की डिमांड जो है बाहर से मंगाया गया है, कुछ हमारे यहाँ से भी गया था. लोग इसको पोमेलो है, चकोतरा है इसका है. तीसरी वैरायटी हमारे पास जैसे कि हमारा पूरा विदर्भ में केवल मौसमी ग्रो की जाती है. मौसमी के अलावा एक दूसरी नई वैरायटी हम लोगों ने, ये भी अमेरिका से लाई गई वैरायटीज है, इसको कटा वैलेंसिया बोलते हैं. इसके पकने का टाइम जो मौसमी से अलग होता है. मौसमी आपका जो अक्टूबर में मैक्सिमम मैच्योर होता है और या तो फरवरी मार्च में होता है. ये वैरायटी जो हमारी जो डेवलप की गई है इसमें जूस परसेंटेज अधिक है, टेबल पर्पज के लिए है, प्रोसेसिंग के लिए है और इसके फल आपको दिसंबर में मिलते हैं. अब पर्पज हमारे संस्थान का है कि फल की अवेलेबिलिटी पूरे महीने आप पूरे साल में आपको मिलती रहे. तो मौसमी सतगुड़ी एक नई वैरायटी है कि जैसा कि बहुत से किसानों की डिमांड आती है कि हमारे पास केवल एक ही वैरायटी है मौसमी,
ये दूसरी एक नई वैरायटी हम लोग निकाला है, ये मौसमी ग्रुप का, ये स्वीट ऑरेंज ग्रुप का है और ये प्रोसेसिंग के लिए बहुत अच्छी है। इसके फल काफ़ी बड़े होते हैं, मीडियम कैनोपी की होती है और इसका सबसे इम्पोर्टेंट है कि इसका मौसमी से कोई कंपटीशन नहीं है, क्योंकि ये जो मैच्योर होता है ये दिसंबर में होता है, जबकि मौसमी अक्टूबर और फरवरी में होती है। इससे फूड अवेलेबिलिटी और प्रोसेसिंग इंडस्ट्री के लिए बहुत अच्छा होगा। ये हमारी वैरायटी निकली गई है। इसके अलावा एक दूसरी वैरायटी हमारे संस्थान निकाली, NRCC ग्रेप फ्रूट 6 है। एक ग्रेप फ्रूट की दूसरी वैरायटी हमारे संस्थान द्वारा डेवलप की गई है। ये वैरायटी से जो जैसा कि इसका ओरिजिन जो है नॉर्थ ईस्ट, वहाँ से कलेक्ट करके हम लोगों ने इसको रिसर्च किया यहाँ पर 10 साल, उसके बाद ये वैरायटी पाया। ये भी काफ़ी अच्छी वैरायटीज है। इसमें जो इसके कलर्स, आउटर भी आप रेडिश कलर है, इनसाइड के जो फ्लैश जो खाते हैं वो भी एकदम रेड कलर का है। ये स्वास्थ्यवर्धक है, इसके फल लेने से लिए, इसके एंटीऑक्सीडेंट होने से लिए काफ़ी अच्छा है। जैसे नींबू वर्गीय फलों में हमारे संस्थान ने एक बीज रहित संतरा का जो वैरायटी डेवलप किया है, इसको हम लोगों ने नाम दिया NRCC मैग्नीज सीडलेस 4। आप देख रहे हैं कि इसकी जो यील्ड, क्वालिटी और सबसे इम्पोर्टेंट जो हम एक्सपोर्ट की बात करते हैं, तो जो पूरे संसार में जो वैरायटी अवेलेबल है, क्लेमेंटाइन है, ससुमा है, मछली सीडलेस है। क्वेश्चन आता है कि भारत से जो वैरायटी जो एक्सपोर्ट की जाती है उसमें उनकी जो डिमांड आती है अरब कंट्री अदर से कि हमें बिना बीज वाला संतरा चाहिए। इस पर्पज से वैरायटी डेवलप की गई है और उसका उपज यील्ड आप देख सकते हैं कि काफ़ी अच्छी है और वैरायटियों के कंपेरिजन में। ये देखिए इसकी जो यील्ड आती है, जो इसमें फ्रूटी काफ़ी अच्छी है, साइज इसके बड़े होते हैं। ये वैरायटी एक्सपोर्ट के लिए किसान इसको काफ़ी प्रिफर कर रहे हैं। हम लोग इसके पौधे काफ़ी पिछले 3 साल से काफ़ी डिस्ट्रीब्यूट किया है। नींबू की जो समस्या आती है, नींबू में हमारा जो यील्ड जो एवरेज से कम है, इंटरनेशनल एवरेज से, ये हमारी जो संस्थान ने नई वैरायटी निकाली है NRCC नींबू 1, एक गुच्छे में आती है और इसके जो गुच्छे होते हैं 7 से 11 फल एक गुच्छे में होते हैं, इसलिए इसकी यील्ड पोटेंशियल बहुत आती है। जो हमारे पास अभी नींबू वर्गीय फल के जो AC लाइन की वैरायटी किसानों के पास है, उससे इसका डबल आपको यील्ड मिलेगी। ये वैरायटी हमारे संस्थान ने निकाली है। और दूसरा जो वैरायटी निकाली है NRCC नींबू 7, इसके फल बड़े होते हैं और पकने पर पूरे पीले कलर होते हैं, इसलिए इसकी डिमांड जो है काफ़ी बड़ी है। और ये वैरायटी भी इसकी यील्ड वाइज जो है, जो एग्जिस्टिंग है, आप अगर देखेंगे इसका 50 टन पर हेक्टेयर के ऊपर है। तो अभी जो एवरेज जो करीब 20 टन के आसपास मिलती है नींबू का, लेकिन इसकी जो यील्ड पोटेंशियल बहुत है। ये वैरायटी भी हम लोग पिछले 2-3 साल से किसानों के काफ़ी डिस्ट्रीब्यूट किया है। थैंक यू। नेक्स्ट, अभी जो नींबू वर्गीय फलों में जो समस्या आई सबसे अधिक है कि जो हमारे पौधे मिलते हैं उसमें जो दूसरा चीज जो नींबू वर्गीय फलों में जो समस्या है, रोग मुक्त पौध सामग्री का उत्पादन। जो नींबू वर्गीय फलों की जो समस्या हमारे जो पूरे विदर्भ में, पूरे देश में जो है कि जो पौधे मिलते हैं वो स्वस्थ पौधे नहीं मिलते।